नमस्कार मंडळी. ज्योतिषशास्त्रानुसार गुरुपुष्य अमृत योग हा अतिशय शुभ आणि मंगलकारी योग मानला जातो. गुरुवार आणि पुष्य नक्षत्र यांचा संयोग झाल्यावर हा योग तयार होतो. या दिवशी केलेली खरेदी, गुंतवणूक, नवीन व्यवसायाची सुरुवात किंवा कोणतेही शुभ कार्य केल्यास याचे चांगले परिणाम आपल्याला मिळतात, अशी श्रद्धा आहे. यावर्षी 23 एप्रिल रोजी हा योग जुळून येत आहे. काही राशींच्या लोकांसाठी हा काळ विशेष लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या शुभयोगाचा नेमका कोणत्या राशींना फायदा होणार आहे, कोणाच्या आयुष्यात आनंदाच्या आणि प्रगतीच्या संधी येऊ शकतात, तसेच कोणाला धनलाभ आणि यश मिळण्याची शक्यता आहे, हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग जाणून घेऊयात की गुरुपुष्य अमृत योगामुळे कोणत्या राशींचे भाग्य उजळणार आहे. पहिली रास आहे मेष रास. गुरुपुष्य अमृत योग मेष राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ ठरण्याची शक्यता आहे. या काळात आर्थिक बाबतीत सकारात्मक बदल दिसून येऊ शकतात. पैशांची आवक वाढू शकते आणि पूर्वी केलेल्या मेहनतीचे चांगले फळ मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल मानला जात असून भविष्यात त्याचा फायदा होऊ शकतो. बराच काळ डोक्यावर असलेल्या कर्जाच्या किंवा आर्थिक अडचणींच्या समस्या हळूहळू कमी होण्याची चिन्हे आहेत. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, तसेच वरिष्ठांचे सहकार्य आणि कौतुकही मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठीही हा काळ प्रगतीचा ठरू शकतो. घर, जमीन, वाहन किंवा इतर मौल्यवान वस्तू खरेदी करण्याचा विचार असेल तर त्यासाठीही हा काळ चांगला मानला जातो. मात्र कोणताही निर्णय घाईघाईने न घेता शांतपणे आणि विचारपूर्वक घेतल्यास अधिक चांगले परिणाम आपल्याला मिळू शकतात. आता वळूयात वृषभ राशीकडे. गुरुपुष्य अमृत योगाचा वृषभ राशीच्या लोकांवर काय प्रभाव पडू शकतो आणि त्यांना कोणते लाभ मिळू शकतात ते जाणून घेऊयात. गुरुपुष्य अमृत योग हा वृषभ राशींच्या लोकांसाठी अतिशय शुभ आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. हा काळ अनेकांसाठी सकारात्मक बदल घेऊन येऊ शकतो. समाजात तुमचा मान सन्मान वाढू शकतो आणि तुमच्या कामाचे कौतुक होण्याची देखील शक्यता आहे. बराच काळ मनात असलेल्या काही इच्छा देखील पूर्ण होऊ शकतात. आर्थिक बाबतीत हा काळ चांगला राहण्याचे संकेत आहेत. उत्पन्नात वाढ होऊ शकते, तसेच बचत करण्याची संधीही मिळू शकते. सोने, दागिने खरेदी करण्याचे, इतर मौल्यवान वस्तू खरेदी करण्यासाठी हा काळ अनुकूल मानला जातो. कुटुंबात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण राहू शकते. जोडीदाराची चांगली साथ आणि सहकार्य मिळाल्यामुळे अनेक कामे सहज पूर्ण होतील. मात्र कामाच्या धावपळीत आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. योग्य आहार, पुरेशी विश्रांती आणि नियमित दिनचर्या ठेवणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. एकूणच हा काळ आनंद, प्रगती आणि समाधान देणारा ठरू शकतो. चला आता जाणून घेऊयात कर्क राशीबद्दल. या शुभयोगामुळे कर्क राशीच्या लोकांच्या आयुष्यात कोणत्या चांगल्या घडामोडी घडू शकतात ते पाहूयात. गुरुपुष्य अमृत योग कर्क राशीच्या लोकांसाठी अनेक चांगल्या संधी घेऊन येऊ शकतो. या काळात मन प्रसन्न राहण्याची शक्यता आहे आणि मानसिक तणाव कमी होऊन शांतता अनुभवायला मिळू शकते. कुटुंबातील सदस्यांसोबतचे संबंध अधिक दृढ होतील आणि घरात आनंदाचे वातावरण राहू शकते. बराच काळ अडकून पडलेले काही पैसे देखील परत मिळण्याची शक्यता असल्याने आर्थिक बाजू मजबूत होऊ शकते. उत्पन्न आणि खर्च यामध्ये योग्य समतोल राखता आल्याने आर्थिक स्थैर्य वाढण्यास मदत होईल. धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टींमध्ये मन अधिक रमू शकते, तसेच देवपूजा आणि धार्मिक कार्यामध्ये सहभाग देखील वाढू शकतो. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना चांगला आर्थिक फायदा होण्याचे संकेत आहेत. याशिवाय या काळात जुन्या मित्रांची भेट होऊ शकते, ज्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. मात्र कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना भावनाच्या आहारी न जाता शांतपणे आणि विचारपूर्वक निर्णय घेणे अधिक फायदेशीर ठरेल. एकूणच हा काळ सुख, शांती, समाधान आणि आर्थिक प्रगती देणारा ठरू शकतो. आता जाणून घेऊया सिंह राशीबद्दल. गुरुपुष्य अमृत योग सिंह राशींच्या लोकांसाठी सकारात्मक आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढलेला राहील, त्यामुळे अनेक कामे अधिक उत्साहाने आणि धाडसाने पूर्ण करू शकाल. नोकरी, व्यवसाय किंवा करिअरच्या क्षेत्रात प्रगतीची संधी मिळू शकते. तुमच्या कामाचे कौतुक होण्याची शक्यता असून समाजात मान सन्मान आणि प्रतिष्ठा वाढू शकते.
आर्थिक बाबतीतही हा काळ चांगला राहण्याचे संकेत आहेत. यापूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो, तसेच उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. सामाजिक आणि सार्वजनिक कार्यामध्ये सहभाग वाढू शकतो, ज्यामुळे नवीन ओळखी आणि चांगले संबंध निर्माण होतील. आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ दिलासादायक ठरू शकतो. जुन्या काही तक्रारी कमी होऊ शकतात आणि ऊर्जा वाढल्याचे जाणवेल. अनेक दिवसापासून नियोजित केलेली कामे वेळेत पूर्ण होण्याची शक्यता आहे. मात्र यश आणि प्रगती मिळत असताना बोलण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. विचारपूर्वक आणि संयमाने बोलल्यास नातेसंबंध अधिक मजबूत राहतील आणि अनावश्यक वाद टाळता येतील. एकूणच हा काळ प्रगती, यश आणि समाधान देणारा ठरू शकतो. आता जाणून घेऊयात धनुराशीबद्दल. गुरुपुष्य अमृत योग धनुराशींच्या लोकांसाठी शुभ आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला अपेक्षित यश मिळू शकते. गुरुग्रहाच्या कृपेने आर्थिक बाबतीत घेतलेले निर्णय फायदेशीर ठरू शकतात. नोकरी आणि व्यवसायात नवीन संधी मिळण्याचे संकेत आहेत. मेहनतीचे चांगले फळ मिळेल आणि कामाचा ताण कमी होऊ शकतो. अध्यात्म आणि ज्ञानाकडे तुमचा कल वाढेल. वडिलोपार्जित संपत्तीशी संबंधित काही प्रश्न मार्गी लागू शकतात. तसेच आरोग्याच्या तक्रारी कमी होतील आणि मन प्रसन्न राहण्याची शक्यता आहे. तर मंडळी, गुरुपुष्य अमृत योगामुळे या राशींच्या लोकांना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमची राशी यामध्ये आहे का, ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडिओ शेअर करा. आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.